नमस्कार. मी डॉक्टर गौरी कानिटकर, मॅनेजिंग डिरेक्टर, अनुरूप विवाह संस्था. ॲक्च्युली अनेक लोकांना असं वाटतं की वधूवर सूचक संस्था किंवा विवाह संस्था सुरू करायची असेल तर फक्त टेबल खुर्ची उपयोगाची आहे किंवा तेवढीच फक्त लागते किंवा आत्ताच्या काळात बघितलं तर एक वेबसाईट लागते. पण खरं सांगायचं तर याच्या पलीकडे जाऊन एक बिझनेस मॉडेल म्हणून आपल्याला त्याचा खूप बारकाईने आणि खोलवर विचार करावा लागतो. कारण लग्न ही आयुष्यातली प्रत्येकाच्याच आयुष्यामधली एक कलाटणी देणारी घटना असते. त्यामुळे पार्टनर कसा मिळतोय आणि तो कसा असतो याच्यावरती आपलं पुढलं आयुष्य कसं जाणार हे अवलंबून असतं आणि त्यासाठी स्वतःचा विचार खूप करावा लागतो. मला नेमकं काय हवं आहे, माझा स्वभाव कसा आहे आणि मग मला पार्टनर कसा पाहिजे याच्याबद्दलचा विचार करावा लागतो. आणि ते या बिझनेसचं एक बॉटम लाईन मॉड्यूल आहे असं मला वाटतं की माणूस आहे शेवटी. आपण माणसाशी लग्न करणार आहोत तर माणसाचा स्वभाव कसा आहे, तो बोलतो कसा, तो वागतो कसा, याच्यासाठी पहिल्यांदा स्वतःच्या स्वभावाची ओळख आपल्याला खूप चांगली असायला पाहिजे. तरच मला पार्टनर कसा मिळेल याच्याबद्दलचा विचार निश्चितपणाने करता येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे सगळ्या बिझनेसला लागतं ते म्हणजे फायनान्शियल मॉडेल. त्याच्यामध्ये फायनान्शियल डिसिप्लिन, आर्थिक शिस्त ही कुठल्याही व्यवसायाला लागते तशी इथे पण लागते. याही व्यवसायामध्ये अप्स अँड डाऊन्स आहेत. अप्स अँड डाऊन्स याचा अर्थ असा, पितृपंधरवडा, पौष महिना अशा वेगवेगळ्या गोष्टी अनेक लोक पाळतात. त्यामुळे आपल्याला कोणताही बिझनेस सुरू करायचा असेल किंवा तो चालवायचा असेल तर नो युअर कस्टमर ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आपण अंतर्भूत केली पाहिजे असं वाटतं मला. की आपला कस्टमर नेमका कोण आहे, तो काय विचार करतो, तो कुठले मुहूर्त बघतो का, शुभ दिवस बघतो का, या सगळ्याचा विचार याच्यामध्ये खूप येतो असं मला वाटतं.